भिवंडी महानगरपालिका मध्ये आज महासभा होती आणि महासभेमध्ये अनेक नगरसेवकांनी नालेसफाई असो किंवा प्रभाग अधिकारींचा जो करप्शन आहे त्याचे आरोप लावलेले होते। महापौर आणि कमिशनर समोर हा विषय मांडला आणि हा विषयावरती अनेक प्रभागामध्ये अतिक्रमण असो किंवा अनधिकृत बांधकाम असो, ह्या बांधकामाला घेऊन कुठेतरी प्रभाग अधिकारी लाच घेतात किंवा ब्लॅकमेलिंग करतात असा आरोप त्यांनी लावलेला आहे। आणि या आरोपाला आज महासभेमध्ये मिनिटवरती घेतलेला आहे। तरी आपण या पूर्ण बातमीवरती लक्ष वेधलं आहे। आज महासभेत सर्वच 1 ते 5 प्रभाग अधिकाऱ्यांबद्दल सर्व नगरसेवकांनी बहुतेक नगरसेवकांनी विषय घेण्यात आलेला आहे की त्यांचे मनमानी कारभार आणि नगरसेवकांच्या पत्रांवर उत्तर न देणं आणि अनधिकृत बांधकामांना श्रेय देणं आणि त्यांच्या प्रभाग अधिकारी म्हणून आम्हीच सर्वस्व आहोत आणि आम्हीच प्रभाग चालवतो हे असं नगरसेवकांनी सांगून आज तक्रार केली। त्याच्यावरती आयुक्त आणि महापौरांनी अजूनपर्यंत काही आश्वासन दिलेलं नाहीये आणि आम्ही आता त्यांच्या ऍक्शन वरती वाट बघत आहोत। मंत्र्यांनी त्यांच्यावर तक्रार केली, आम्ही पत्र नव्हतं दिला, तो रिमाइंडर म्हणून आम्ही पत्र आयुक्त साहेबांना दिलेलं आहे। भरत शेठ गोगावले त्यांनी पत्र दिलेलं होतं प्रभाग समिती 3 च्या सहाय्यक आयुक्तच्या विरोधात आणि त्यांचे जे बंधू आहेत सुजित भोईर त्यांचं निलंबन होऊन ते परत त्याच पदावर कार्यरत होतात। म्हणजे यात कुठेतरी पूर्णपणे प्रभाग सहाय्यक आयुक्त आणि करलिपिक हे दोघजण भाऊ असल्याने पूर्ण प्रभाग हेच चालवतात असं त्यांचं निदर्शनात येतोय आणि त्याच्यावरच आम्ही तक्रार केलेली आहे आणि आम्ही तक्रार मागच्या वर्षीपासून करतोय, पण आमच्या तक्रारीची दखल अजूनपर्यंत तरी आयुक्त साहेबांनी घेतली नाही। मुजोर प्रभाग आयुक्त मुजोरी करणार नाही असं आमचं मत आहे। काय सांगायचं, आरोप नाही सत्यारोप आहे। महानगरपालिकेमध्ये एक पर्टिक्युलर अधिकारी प्रभाग अधिकारी स्वतःला कलेक्टर पेक्षा जास्त हे वाटतं की मी कलेक्टर आणि कमिशनरचे जास्त माझे पॉवर आहे। बरोबर आहे, धोकादायक मध्ये 2-2 लाख रुपये घ्यायचे, बरोबर रिपेरिंग परमिशन मध्ये 3 लाख रुपये हवे त्यांना, गोरगरीब दुकानवाले त्यांच्याशी 10,000 रुपयाचे हप्ता हवे आणि सगळे आरोप लावले मी, माझ्याकडे सगळे पुरावे, मी असं हवेत मी कोणावर आरोप नाही लावतोय। बरोबर, आणि हे असं नाही, कमीत कमी 3-4 महिने झाले हे चालू आहे। तो आता काय आमच्याकडे काय जे नाही झाला तर आज मी महासभेत महापौर साहेबांनी केला, आम्ही लोकांनी मिनी प्रशांत लाड साहेबांनी 8-9 नगरसेवक लोकांनी लेटर दिला की साहेब आता जास्त झालाय, आता तुम्ही हे महासभेत घ्या। प्रभाग अधिकारी प्रभाग 5 त्यांचं नाव सईद चिवणे, जे मुद्दे लोकांवर जे काय म्हणतात तुम्ही अत्याचार होते किंवा लोकांवर काय हे करते काय फायनान्शियल हे लोक करतात ऑफिसर्स, बरोबर। आमचा हे आहे की बाबा महासभेसमोर कमिशनर समोर ते मांडवायचे। आज आम्ही हे केलं आणि आम्ही एक मागणी केली आहे की बाबा त्याला तिथून सस्पेंड करा। आता ती रुलिंग ती राईट ते महापौर साहब करे, ते कमिश्नर साहब करे, ते निर्णय घेना त्यांना काय घ्यायचा। आज महासभा में नाले सफाई का विषय माननीय महापौर साहब के निदर्शन में हमने लाके दिया कि सभा क्रमांक 2 में जो विषय आया था, 2 से लेके आज के महासभा तक आज 90 दिन गुजर गए, फिर भी ये टेंडर प्रोसीजर हो ये सब चीज के लिए इतने दिन क्यों लगे, ऐसा मेरा सवाल माननीय महापौर साहब से था। तो जो अधिकारी लोगों ने उत्तर दिया, जो आंसर दिया, मुझे उससे समाधान नहीं हुआ। इसके लिए मैं महापौर साहब को विनंती की कि ये इतना टाइम अगर आप लोग लगा रहे हो तो ये कहीं ना कहीं ठेकेदार को मदद करने का काम कहीं ना कहीं ये अधिकारी वर्ग कर रहे। तो मुझे आपके माध्यम से आपके चैनल के माध्यम से ये कहना है कि कहीं ना कहीं ये विषय जो ठेकेदारों के लिए ये महानगर पालिका के अधिकारी ऐसा बर्ताव कर रहे हैं, ऐसा मुझे लग रहा है। और इसके लिए आज ये आपके चैनल के माध्यम से मैं सभी ये भिवंडी कारपोरेशन के सभी कर्मचारी जो इस टेंडर के ऊपर वर्क कर रहे हैं उनका निषेध कर